ठिकाणी कमिटी life and work have inspired millions. Happy Ambedkar Jayanti to everyone. Myself Anushri. Today I am here to deliver a short speech on Ambedkar Jayanti. If you believe in living a respectable life, you believe in self-help, which is the best help. First of all, I wish to you all a very happy 134th Ambedkar Jayanti. We all know that every year we celebrate Ambedkar Jayanti on 14th April to mark birth anniversary of Dr. Bhimrao Ambedkar. विश्वराज हाऊसिंग कॉम्प्लेक्स आणि विश्वरत्न बुद्धिस्ट असोसिएशन यांच्यामार्फत जे बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सव साजरा केला जातो. फेडरेशनची कमिटी आमचे मार्गदर्शक कदम काका, चव्हाण काका, आमचे मित्र चव्हाण साहेब, संजय चव्हाण साहेब, तांबे साहेब, परेश लोकेजी हे आता मागे बसले आहेत. कार्यक्रम ते बघतायत मागून, पण हा सर्वांच्या सहकार्याने समर्पित झालेला कार्यक्रम आहे. तर त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टींचं कौतुक वाटतं आणि सहभागी व्हावंसं वाटतं. ते कारण एवढंच आहे की ही माणसं जोडलेली आहे. बस एवढ्याच बोलू इच्छितो. आणि भीम जन्मोत्सव सोहळा हा विश्वराज हाऊसिंग कॉम्प्लेक्स असोसिएशन आणि विश्वरत्न बुद्धिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्तपणे साजरा होताना मला अत्यंत आनंद होत आहे. फुले शाहू आंबेडकर यांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून आपल्या राज्याला ओळखलं जातं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण मोठ्या आनंदात साजरी करत आहोत. सर्वांना जय भीम. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या 134व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो. तसेच उपस्थित सर्व आंबेडकरी जनतेला आणि सर्व बहुजन जनतेला मानाचा जय भीम करतो आणि माझे विचार आपल्या समोर थोडक्यात मांडतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म हा मध्य प्रदेशातील महू या गावी या ठिकाणी 14 एप्रिल 1891 साली झाला. परंतु डॉक्टर आंबेडकरांची कर्मभूमी ठरली ती महाराष्ट्र. दलित समाजात जन्म झाल्यामुळे आंबेडकरांना त्या काळातील रूढी परंपरांचा प्रचंड त्रास झाला. परंतु आपल्या समाजाचा उद्धार करायचा असेल तर शिक्षण हाच एकमेव पर्याय आहे हे डॉक्टर आंबेडकरांनी ओळखले. ग्रंथ आणि भाकरी यापैकी मी प्रथम ग्रंथ पसंत करेन असे ते म्हणत होते. सलग 18 तास अभ्यास करणारी व्यक्ती जगाचा इतिहास आंबेडकरांशिवाय दुसरी कोणीच नाही. त्याचप्रमाणे केवळ पुस्तके ठेवण्यासाठी दादरच्या हिंदू कॉलनीत राजगृह नावाचे घर बांधणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव आहेत. ते म्हणत कितीही बिकट परिस्थिती असली तरी आपल्या मुला-मुलींना शाळेत पाठवा. सर्वांना जय भारत, जय भीम, जय भीम, जय भीम. धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल जे आहे ते मांडून खरोखर समस्त हिंदू स्त्रियांच्यावरती प्रचंड मोठे उपकार केलेले आहेत. कारण हिंदू कोड बिल जे आहे ते सहजासहजी पास झालेलं नाहीये. सलग 4 वर्ष पंडित नेहरूंच्या बरोबर आणि काँग्रेस सरकारबरोबर डॉक्टर आंबेडकरांना हे बिल पास करून घेण्यासाठी संघर्ष करावा लागला. तरी देखील हे बिल पास होत नव्हतं. कारण स्त्रियांना जसे 4 वर्ण पाडलेले होते त्याच्यातला 5वा वर्ण जो तो स्त्रियांचा मानला गेला होता आणि त्याच्या अतिशूद्र असं म्हणून स्त्रियांना संबोधलं जात होतं. त्याच्यामध्ये कुठेही नेहरूंना बदल करायचा नव्हता आणि म्हणून डॉक्टर आंबेडकरांचा फार मोठा संघर्ष त्या काळात सुरू झाला. त्यांनी सांगितले की महिला ज्या आहेत त्या सर्व स्त्रियांना किंवा महिलांना समान न्याय मिळाला पाहिजे, अधिकार मिळाला पाहिजे. आणि हिंदू कोड बिल काय होतं तर हिंदू कोड बिलाच्या मध्ये डॉक्टर आंबेडकरांनी ज्या सूचना केल्या किंवा ज्या सुधारणा केल्या त्या खरोखर वाखाणण्यासारख्या आहेत, सलाम करण्यासारख्या आहेत. की आपल्या हिंदू धर्म पद्धतीच्या मध्ये हिंदू धर्मीय पुरुषांना कितीही लग्न करण्याची परवानगी होती, पण हिंदू स्त्रियांना मात्र एकच लग्न करायचं. हिंदू पुरुषाला घटस्फोट देण्याचा अधिकार होता, पण हिंदू स्त्रियांना घटस्फोट देण्याचा अधिकार नव्हता. हिंदू पुरुषाला पत्नीचं निधन झाल्याच्या नंतर दुसरा विवाह करण्याची परवानगी होती, पण स्त्रियांना तिच्या पतीचा मृत्यू झाल्यानंतर
तिला दुसरं लग्न करता येत नव्हतं. एवढंच काय तर वडिलांचं जो संपत्ती आहे, जे घर आहे, शेती आहे, त्याच्यामध्येही स्त्रियांना हक्क जो तो डावललेला होता. नवऱ्याच्या संपत्तीमधलाही वाटा जो तो नाकारलेला होता. अमानुष प्रथा आहे, ही कुठेतरी बदलली पाहिजे असं आंबेडकरांना वाटलं आणि म्हणून हिंदू कोड बिल जे आहे ते त्यांनी मांडलं. दुर्दैवानं त्या काळातल्या हिंदू पुढाऱ्यांनी, हिंदू स्त्रियांनी, हिंदू असणाऱ्या जे खासदार होते त्या काळातले, त्यांनीही त्याला विरोध व्यक्त केला आणि म्हणून हिंदू स्त्रियांच्या वरती सर्वात जास्त उपकार हे डॉक्टर आंबेडकरांचे आहेत. कारण हिंदू कोड बिल जर मंजूर नाही झालं किंवा होत नाही असं लक्षामध्ये आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या मंत्री पदाचा राजीनामा दिला आणि त्याने सांगितलं की ज्या समाजामध्ये हिंदूंना अतिशय हीन वागणूक दिली जाते, त्यांचा कायदा मंजूर होत नाही, अशा कायदे मंडळामध्ये, अशा मंत्रिमंडळामध्ये राहण्यामध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही, हा माझा राजीनामा मी तोंडावर फेकतो असं म्हणून त्यांनी राजीनामा जो तो पंडित नेहरूंकडे सुपूर्द केला. आणि हिंदू स्त्रियांच्या स्वाभिमानासाठी, हिंदू स्त्रियांच्या रक्षणासाठी, हिंदू स्त्रियांना मान सन्मान मिळवण्यासाठी भारतातली कुठली पहिली व्यक्ती असेल राजीनामा देणारी तर ती डॉक्टर भीमराव आंबेडकर आहे. आणि म्हणून त्यांचं योगदान जे आहे की सर्वात जास्त उपकार हे डॉक्टर आंबेडकरांचे हिंदू स्त्रियांच्या वरतीच आहेत, फक्त त्याची जाणीव नाहीये. आणि म्हणून जसं तुम्ही आता सांगितलं की गोळवलकर गुरुजींचं जे पुस्तक आहे मनुस्मृतीच्या मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की जे 4 वर्ण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, वैश्य, आणि 5वा वर्ण जो आहे तो स्त्रियांचा आहे आणि तो अति मागासलेला आहे, अतिशूद्र आहे, त्याला तुम्ही मान्यता देणार का? डॉक्टर आंबेडकरांनी हिंदू स्त्रियांच्यासाठी राजीनामा दिला त्या महामानवाचे उपकार मानणार.